सांभाळून काम करतो। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी देखील यावेळी दाखल झाले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक बनले आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांसमोरच सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं दिसलं। तर उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादनाच्या वेळी अनुपस्थित आहेत असं दिसलेलं आहे। अजितदादा हे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना शिंदे आणि फडणवीसांनी अभिवादन केलं, त्यावेळी मात्र अजित पवार या ठिकाणी पाहायला मिळाले नाहीत। मात्र विधान भवनाचं हे दृश्य आपण पाहतो आहोत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले, दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दोघं सामने आले, बघितले का? तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील आता विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतो आहोत, एकीकडे विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि उद्धव ठाकरे हे देखील आता यावेळी विधान भवन परिसरामध्ये पोहोचले।